नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आदिवासी विभाग महामंडळाअंतर्गत 2026ची त्यांची गट चौकीदार या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यामध्ये 400हून अधिक जागा भरल्या जाणार आहे। तर त्यांचा जो परीक्षा पॅटर्न आहे त्यानुसार आपण प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा। आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी ही जी लोकसंख्या सर्वात जास्त आहे? बघा, 4 पर्याय तुमच्या पुढे ठेवले जातील आणि योग्य उत्तरावर तुम्हाला टिक मार्क करायची आहे। या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत चला। पर्याय तुम्हाला दिले: ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोकसंख्या सर्वाधिक आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काय आदिवासींची लोकसंख्या सर्वात जास्त आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्र राज्याची स्थापना अधिकृतपणे कधी झाली? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल, कारण हे जे प्रश्न आहेत ही परीक्षेला उतरणारे प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्याची स्थापना अधिकृतपणे कधी झाली? पर्याय पाका आहे: 1 मे 1950, 1 मे 1960, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950। योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 2, 1 मे 1960ला काय झालेले महाराष्ट्र राज्याची अधिकृतपणे स्थापना झालेली। आता 15 ऑगस्ट 1947ला काय झालेले हेही तुम्हाला माहीत असेल की भारताला स्वातंत्र्य मिळालेले। त्यानंतर 26 जानेवारी 1950 ह्या दिवशी काय झालेले तर भारताची जी राज्यघटना आहे ती प्रत्यक्षपणे अंमलात आलेली आहे, म्हणजेच आपण त्याला काय करतो प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। पुढचा प्रश्न आपण बघूया, भारतातील पहिले पूर्ण डिजिटल राज्य म्हणून कोणत्या राज्याला घोषित करण्यात आलेलं आहे? MP प्रश्न आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे। पहिलं पूर्ण डिजिटल राज्य कोणत्या राज्याला घोषित करण्यात आलेले? महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू? काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2, केरळ या राज्याला पूर्ण डिजिटल राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। आता यावर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्रामध्ये पूर्ण डिजिटल जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला घोषित करण्यात आलेलं आहे? तर त्याचं उत्तर असेल बघा, नागपूर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये त्याला डिजिटल जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, डॉलर हे चलन खालीलपैकी कोणत्या देशाचं नाही? आणि डॉलर हे चलन कोणत्या देशाचं आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। बघा, आता पर्यायामध्ये काय दिले आहे: अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान। मग डॉलर हे चलन कोणत्या देशाचं नाही आहे? तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर ड, जपान या देशाचं चलन नाही आहे, कारण जपानमध्ये येन नावाचं चलन चालतं। मग हे अमेरिकेमध्ये काय तर अमेरिकन डॉलर आहे, कॅनडामध्ये कॅनडा डॉलर आहे, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया डॉलर आहे। म्हणजे या तिन्ही देशामध्ये डॉलर हे चलन चालतं आहे आणि जपान या देशामध्ये जपानी येन म्हणतो त्याला आपण, हे चलन आहे, म्हणून प्रश्नाचं उत्तर जपान आले, कारण डॉलर हे चलन कोणत्या देशाचं नाही तर जपान या देशाचं नाही। पुढचा प्रश्न आपण बघूया, वारली चित्रकला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची वैशिष्ट्ये आहे? वारली ही जी चित्रकला आहे ही आदिवासी चित्रकला आहे, तरी कोणत्या जिल्ह्याची वैशिष्ट्य आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे। पर्यायामध्ये तुम्हाला जिल्हे दिलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे। विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे। बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचं, कारण की उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित भेटून जाईल। आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक करायला विसरायचं नाही।
बघा कोणकोणते जिल्हे दिले तुम्हाला. पालघर आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, नागपूर आहे. तर वारली ही चित्रकला कोणत्या जिल्ह्याची प्रसिद्ध चित्रकला असंही तुम्हाला विचारलं जाईल. तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 1 पालघर या जिल्ह्याची. पुढचा प्रश्न आपण बघूया. नासाची अपोलो 11 ही मोहीम कधी झाली. नासाची अपोलो 11 ही मोहीम कधी झाली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय तुमच्यासमोर आहे बघा. 1965, 1969, 1949 आणि 1972. अपोलो 11 नासाची ही मोहीम कधी झालेली आहे. तर हिचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2 1969ला नासाची अपोलो 11 ही मोहीम झालेली आहे. म्हणून हिचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. गोदावरी नदीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. 4 पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले आणि गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखलं जातं. नावं दिलेले बघा. वृद्धगंगा, दक्षिण गंगा. तिसरा पर्याय 1 आणि 2 दोन्ही आणि यापैकी नाही. तर गोदावरी नदीला कोणत्या नावानं ओळखलं जातं. तर गोदावरी नदीला वृद्धगंगा ह्या नावानेही ओळखलं जातं आणि दक्षिण गंगा ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर 3 1 आणि 2 हे दोन्ही पर्याय काय बरोबर आहे. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे. आता याच्यावर तुम्हाला सर्वात लांब नदी कोणती आहे, सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे असे प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी तुम्हाला काय विचारले. भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे. पर्याय बघ काय. भाकरा नांगल, हिराकुंड धरण, सरदार सरोवर, नागार्जुन सागर. कोणतं धरण आहे सर्वात लांब भारतातील. तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2 हिराकुंड हे जे धरण आहे हे काय आहे भारतातील सर्वात लांब धरण आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदिवासी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला. IMP प्रश्न आहे. आदिवासी समाज आज आपण म्हणतोय, जमात म्हणतोय, परंतु आदिवासी हा जो शब्द आहे हा सर्वप्रथम कोणी वापरलेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. पर्याय बघा काय. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ठक्कर बाप्पा. तर आदिवासी हा शब्द सर्वात प्रथम कोणी वापरलेला आहे. तर ठक्कर बाप्पा यांनी वापरलेला आहे. म्हणून याचं या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. 1930च्या दरम्यान या शब्दाचा वापर ठक्कर बाप्पा यांनी आदिवासी असा केलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचशा परीक्षेमध्ये असे प्रश्न रिपीट होत चालतात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था त्यालाच आपण इस्रो म्हणतो. याचं मुख्यालय तुम्हाला विचारलेलं आहे बघा. पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई कोणत्या ठिकाणी असेल. तर याचं मुख्यालय आहे बघा पर्याय नंबर 2 बेंगळुरू या शहरामध्ये आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था याचं मुख्यालय बेंगळुरू या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत. चालू घडामोडीवरील प्रश्न आहे. कोण आहेत. जिष्णू देव वर्मा, रमेश बैस, CP राधाकृष्णन, विद्यासागर राव. सध्याचे राज्यपाल आहेत बघा जिष्णूदेव वर्मा हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहे. आपण बघूया की ते रुजू कधी झाले महाराष्ट्रामध्ये आणि याच्यापूर्वी ते कोणत्या राज्यामध्ये कोणत्या पदावर कार्य करत होते. नोट डाऊन करत चला. काही महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला लिहून देतो आहे बघा. जिष्णूदेव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे 22वे राज्यपाल आहेत आणि 10 मार्च 2026ला त्यांचा काय झालेलं आहे शपथविधी झालेला आहे. तर मग राज्यपालांना शपथविधी कोण देतो असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर राज्यपालांना शपथविधी हा राष्ट्रपती देत असतो. म्हणून राष्ट्रपतीनं शपथविधी दिलेला आहे. आता जे जिष्णूदेव वर्मा आहेत हे यापूर्वी कोणत्या राज्यामध्ये कोणत्या पदावर कार्य करत होते असंही तुम्हाला विचारलं जाईल. तर ते तेलंगणा या राज्याचे राज्यपाल राहिलेले माजी राज्यपाल म्हणजे तेलंगणा या राज्याला त्यांनी काय यापूर्वी राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे. तसेच त्रिपुरा या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. ओझोन स्तर मुख्यतः कोणत्या थरात आढळतो.
ओझोनचा जो स्तर असतो तो मुख्यतः कोणत्या थरामध्ये आढळतो? बघा 4 थरांची नावं तुम्हाला दिलेली आहे. काय? स्ट्रॅटोस्फियर, ट्रोपोस्फियर, थर्मोस्फियर आणि मेसोस्फियर. तर ओझोनचा जो स्तर आहे हा कोणत्या थरामध्ये राहतो? तर तो राहतो बघा स्ट्रॅटोस्फियर या थरामध्ये ओझोनचा स्तर आढळतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक लागतो? असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. सर्वात लहान राज्य कोणतं? असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? तर 3रा क्रमांक लागतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3. आता या ठिकाणी बघा तुम्हाला मी लिहून देतो की पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आहे, दुसरा क्रमांक कोणत्या राज्याचा आहे. तर पहिल्या क्रमांकावर राज्य येतं बघा राजस्थान, आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे मध्य प्रदेश, आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य येतं? तर महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आपण बघूया. ग्रेट बॅरियर रीफ कोठे आहे? ग्रेट बॅरियर रीफ कोठे आहे? पर्याय काय दिले तुम्हाला? भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि ब्राझील. कोणत्या ठिकाणी आहे ग्रेट बॅरियर रीफ? तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 2. कारण ग्रेट बॅरियर रीफ ही ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे, म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? अमरावती जिल्ह्यात येतो, चंद्रपूरमध्ये येतो, नागपूरमध्ये येतो का भंडारामध्ये येतो? काय योग्य उत्तर असेल? जेवढ्याही प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला देत असतील तेवढ्या कमेंटमध्ये प्रश्नाचे उत्तरं देत चला, की जेणेकरून तुमचं रिव्हिजन पक्कं होईल. मग बघा, हे ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2. याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला खाली लिहून देतो आहे. हा जो व्याघ्र प्रकल्प आहे कोणता? ताडोबा, तर हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. मग याची स्थापनासुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते की ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कधी झालेली आहे? तर याची स्थापना झाली बघा 1955मध्ये. आणि वाघांच्या मोठ्या संख्येसाठी काय हा प्रकल्प प्रसिद्ध आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.